अचानकपणे या अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीवर बंदी आणलेली आहे। एवढंच नाही तर या ठिकाणी जो डिलिस्टिंगचा मुद्दा आहे, भारतीय संविधानानुसार आदिवासी समाज हा कोणत्याही धर्मात राहू शकतो, संविधानात्मक तरतूद आहे। आणि ही बाब असताना या सभागृहातील लोकांना, आमदारांना असेल, सभापतींना असेल, ही बाब कळत नाही का? दोस्तों, हम आपको दिखाए थे कि हमने इस मोर्चे को बॉडी से कवर किया है। मोदी नंबर 3 से हमने इसको कवर किया। अभी आप देख रहे हैं कि हजारों की तादाद में इस मूलनेट के चौक पे हजारों आदिवासी संगठन यहाँ पे एकजुट होकर खड़ी है अपनी मांगों को लेकर। और काफी लोगों का समर्थन प्राप्त है गोंडवाना गणतंत्र पार्टी को। और अलग अलग तालुका से, अलग अलग जगह से यहाँ पे गोंडवाना गणतंत्र पार्टी को समर्थन देने के लिए आदिवासी समाज एकजुट हुआ है अपनी सामाजिक शक्ति को बढ़ाने के लिए, अपने हक की आवाज को उठाने के लिए। तो दोस्तों बने रहिए, हम आपको यहाँ का पूरा कवरेज दिखाना चाहेंगे। आप परिचय बताइए। एडवोकेट प्रमोद गोलाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम। या ठिकाणी जो 15 डिसेंबरला जो मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, आदिवासींच्या असंख्य समस्या आहेत आणि त्या असंख्य समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी सर्व आदिवासी संघटनांनी आणि समाज बांधवांनी एकत्र येऊन या ठिकाणी धडक दिलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हणजे 6 जुलै 2017 रोजी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने 104 पानाचा ऐतिहासिक एक निर्णय दिलेला आहे। आणि हा निर्णय असा आहे की ज्या लोकांनी अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर आपल्या नोकऱ्या हे घेतलेल्या आहेत आणि नंतर ज्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेले आहेत, अशा लोकांना या सेवेमधून बडतर्फ करणे, सेवेमधून काढून टाकणे आणि तर अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे। परंतु मात्र अद्यापर्यंत गेली 6 वर्ष झाली या राज्य सरकारने या बोगस आदिवासींवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही। म्हणून या ठिकाणी जवळपास हजारोंच्या संख्येने या ठिकाणी लोक जमलेले आहेत। त्याच्यानंतरची मागणी अशी आहे की या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित क्षेत्रातील जे भरती आहे, भरतीच्या अनुषंगाने त्यांनी काही स्टे दिलेला नाहीये किंवा स्थगिती दिलेली आहे। त्यामध्ये सन्माननीय सरन्यायाधीश सन्माननीय चंद्रचूड साहेब आहे, म्हणजे त्यांनी यावेळेला पेसा क्षेत्रावर त्यांनी बंदी घातलेली नाहीये किंवा स्थगिती दिलेली नाहीये। परंतु राज्य शासनामध्ये असणारे जे सनदी अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्यांना या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ कळला नाही आणि यांनी अचानकपणे या अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीवर बंदी आणलेली आहे। एवढंच नाही तर या ठिकाणी जो डिलिस्टिंगचा मुद्दा आहे, भारतीय संविधानानुसार आदिवासी समाज हा कोणत्याही धर्मात राहू शकतो, संविधानात्मक तरतूद आहे। आणि ही बाब असताना या सभागृहातील लोकांना, आमदारांना असेल, सभापतींना असेल, ही बाब कळत नाही का? ही जी अवैध मागणी आहे एका संघटनेची अवैध मागणी एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये रेकॉर्डवर कशी येते? म्हणजे सभागृह नाही असं तसं आहे का? अरे हे न्याय देण्याचं सभागृह आहे आणि तुम्ही असंवैधानिक मागण्या त्या सभागृहाच्या रेकॉर्डवर आणतायत। आणि म्हणून त्या डिलिस्टिंगला विरोध करण्यासाठी हा संपूर्ण मोर्चा या ठिकाणी धडकलेला आहे। या ठिकाणी या राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये क्रमांक 36 वर धांगड जमात आहे। धांगड ही ओरांची पोट जमात आहे आणि ओराण ही या राज्यामध्ये म्हणजे 7 स्टेटमध्ये जमात आहे। आणि या धांगड या जमातीच्या नामसदृशाचा गैरफायदा घेण्यासाठी इथला तो धनगर समाज आहे तो मोठ्या प्रमाणात समोर येतो आहे। वास्तविक पाहता म्हणजे त्या सूचीमध्ये जो शब्द आहे तो धांगड आहे, तो धनगर नाहीये। परंतु आपल्या मताच्या राजकारणासाठी इथली पूर्ण राजकीय व्यवस्था या असंवैधानिक मागणीचं चुकीच्या पद्धतीने समर्थन करते। म्हणून या ठिकाणी असलेले जे 288 आमदार आहेत त्या आमदारांना
असंवैधानिक मागणी काय आहे, संवैधानिक काय आहे, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय काय आहे, आमचा पेसा कायदा काय आहे, आमचे वनहक्क काय आहेत, हे तुम्ही आम्हाला का देत नाहीत हे मागण्यासाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने आपण बघत आहात. या आमदारांना या सभागृहाला सांगण्यासाठी हे आदिवासी माणसं या ठिकाणी जमलेले आहेत. बाब आहे की ही गोष्ट या 288 आमदारांना आणि या सभागृहाला हा आदिवासी समाज सांगतो आहे. ही बाब आहे त्यासाठी की काय संविधानिक हक्क, ही माणसं या माणसांना संविधानिक हक्क माहित आहे, पण सभागृहामध्ये नेतृत्व करणारी माणसं यांना संविधानिक हक्क कळत नाही का? जे संविधान आहे राज्यघटनेच्या मोर्चावर चालतंय त्या संविधानातील तरतुदी यांना कळत नाहीत का? ही प्रमुख बाब आहे. या आमचे आजही वन हक्क मोठ्या प्रमाणात दिलेले नाही. वन हक्क मोठ्या प्रमाणात पडू नये, पण तरी पण त्या सभागृहामध्ये या ठिकाणी म्हणजे संसदेमध्ये बिल पास केलेलं आहे. त्या संसदेमध्ये 2001 पासून अनुसूचित जमाती अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायतीसाठी जो कायदा करायचा आहे तो 2001 पासून पडू नये, परंतु मात्र तो कायदा पास केलेला नाहीये. आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये या राज्यामध्ये बेकायदेशीरपणे नगरपंचायत आणि नगर परिषदा निर्माण केलेल्या आहे. या सभागृहातील 288 आमदारांना या घटनात्मक तरतुदी कळत नाहीत का? हे न्यायालयाचे निर्णय कळत नाहीत का? हे विचारण्यासाठी हा समाज अडकलेला आहे. गोरगरीब समाज आहे, पण तुमच्यापेक्षा चांगला आहे. जे 288 बसलेले आहे ना त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने संविधानिक दृष्टीने तरतुदींचा अभ्यास असलेले, सर्वोच्च न्यायालयाचा अभ्यास असणारे, त्या कायद्यांचा अभ्यास असणारे लोक या ठिकाणी धडकलेले आहेत. पाहिजे या लोकप्रतिनिधींना की जेव्हा ही माणसं आपल्या संवैधानिक हक्कासाठी पुढे येत आहेत आणि आपण आपल्या सभागृहामध्ये असंवैधानिक मागण्यांचं समर्थन करतोय, त्याच्यावर चर्चा करतोय, ही कुठली बाब आहे? आणि म्हणून हे विचारण्यासाठी या ठिकाणी आज संपूर्णपणे समाज आलेला आहे. आज आमच्या मुलांना अरे स्वयंसाठी या राज्य सरकारने 6 महिन्याआधी एक शासन निर्णय काढला. त्या शासन निर्णयामध्ये वयाची अट शिथिल केली, 28 वरून 30 केली. 6 महिने झाले अजूनपर्यंत संगणकीय पोर्टल अद्यापही व्यवस्थित केलेलं नाही, त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली नाही. काय तुम्ही आम्हाला देणार आहात? आज आमचे 284 वसतिगृह आहे जे भाड्याच्या इमारतीमध्ये काम करतात आणि अरबो आणि करोडो रुपये तुम्ही सरकार म्हणून त्या ठिकाणी आदिवासी समाजाचे खर्च करता. अजूनही त्या ठिकाणी सुविधा नाहीये. मग आमच्या त्या इमारती कधी बांधणार आहात तुम्ही? म्हणून या सगळ्या बाबींचा परामर्श घेण्यासाठी हे संपूर्ण समाज या ठिकाणी आलेला आहे. एवढंच काय, ज्या रिक्रुटमेंट मध्ये जागा आहे या राज्यामध्ये 5 डिसेंबर 2023 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जाहिरात निघालेली आहे 765 जागांसाठी. धाराशिव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आदिवासींना 67% आरक्षण असताना एकही प्राध्यापकाची जागा का त्या ठिकाणी राखीव नाहीये? आमच्या आरक्षित जागा कुठे गेलेल्या आहेत? तुम्ही बिंदू नामावलीमध्ये चुका केल्या. एक साईज मध्ये 750 पदांच्या जाहिराती आहे, फक्त त्या ठिकाणी 3 पद आहे. म्हणजे आरक्षण असतानाही सुद्धा 6.5% आरक्षण असतानाही सुद्धा तुम्ही आरक्षण बिंदू नामावलीमध्ये चुका करून या पुन्हा बेरोजगार पोरांना पुन्हा बेरोजगार करून ठरवलं. आमच्या जागा कुठे गेलेल्या घटनात्मक हक्काच्या हे विचारण्यासाठी हा गोरगरीब समाज या ठिकाणी आलेला आहे. हे तुमची तानाशाही या ठिकाणी चालणार नाही, तुमचं डिलिस्टिंग चालणार नाही. घटनात्मक तरतुदी काय आहे आणि हे सगळं असताना तुम्ही असंवैधानिक बाबीवर 288 लोक चर्चा करतात. आम्ही काय अनपण आहोत? आणि अनपढ जर लोक त्या ठिकाणी बसले असतील या समाजाने कोणाकडे बघायचं? आणि बाबा की असंवैधानिक बाबीवर या सभागृहामध्ये हे आमदार चर्चा करत आहेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून संवैधानिक घटनात्मक हक्कासाठी संपूर्ण प्रतिनिधी संपूर्ण समाज या ठिकाणी एकवटलेला आहे. आता या प्रसंगी मी आपल्या